आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांचे कान टोचलेत, कारण ऋतू तावडे यांनी कालच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावेळेला त्यांनी पीआरओ अर्थात जनसंपर्क अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी केली। याच भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऋतू तावडे यांच्या कामावर नाराजी दर्शवली आहे। महापौर तावडे गेल्या काही दिवसांपासून या न त्या कारणाने चर्चेत आहेत आणि त्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी नाराजी दर्शवली आहे। भाजप काळात पारदर्शक कारभार करण्याच्या सूचना सुद्धा यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिल्या। यापूर्वी घडलेल्या अनेक प्रसंगांमध्ये अर्थातच ऋतू तावडे यांच्यावरती जोरदार टीका होत होती। त्यातच माध्यमांवरील खर्चाचा विषय समोर आला आणि त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात विरोधकांनी त्यांच्यावरती अर्थातच विरोधकांनी एक प्रकारे जोरदार टीका केलेली होती। आता मात्र महापौरांचे कान टोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी। काल त्यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली होती, मात्र त्यानंतर आता ऋतू तावडे यांचे कान टोचण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनीच महापौरांना कार्यपद्धती सुधारण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केल्यात असं कळतंय। अर्थातच आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची पद्धत ही निराळी आहे। कोणीही तक्रार घेऊन आलं म्हणून त्या तक्रारीचं तात्काळ निवारण हे तर आहेच, पण त्याबरोबरीने त्या व्यक्तीची कार्यपद्धती, मग ते मंत्री असोत किंवा अगदी सर्वसामान्य कार्यकर्ता, प्रत्येकाची अशाच पद्धतीने दखल घेतली जाते आणि त्याच पद्धतीने आता महापौर असलेल्या ऋतू तावडे यांना त्यांच्या कार्यपद्धतीवरनं नाराजी दर्शवत भाजपच्या काळात पारदर्शक कारभारावरती भर द्या अशा सूचना केल्यात। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय स्वरूपात सूचना केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी ऋतू तावडे यांना? प्रज्ञा, रात्री काल भेट झाली आहे महापौरांची आणि मुख्यमंत्र्यांची। आता त्या भेटीसाठी महापौरांच्या वतीने मुख्यमंत्र्यांशी वारंवार संपर्क केला जात होता। वास्तविकतेत महापालिकेतल्या कारभाराविषयी महापौरांना मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय घालायचे होते म्हणून ही भेट मागितली होती। आणि या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ऋतू तावडेंना कार्यपद्धती सुधाराव्यात अशा स्वरूपाच्या सूचना करत काही विषयांवरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती उपलब्ध समोर होती। विशेषतः गेल्या काही कालावधीमध्ये महापौर ऋतू तावडे यांच्या कार्यपद्धतीवरनं जो नवनवीन वाद निर्माण होतोय आणि भाजपाची हाती आलेली महापालिकेची सत्ता आणि त्यावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। विशेषतः भाजपाची प्रतिमा मलिन होती अशा स्वरूपाची एक नाराजी दिसून येते। याच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्र्यांच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत आणि कार्यपद्धती सुधारण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी करत नाराजी व्यक्त केल्याची माहिती उपलब्ध होती। एका बाजूला महायुतीमध्ये मित्रपक्ष आहेत, तसंच भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत कलह आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी कार्यपद्धती जी आहे त्या संदर्भात सुद्धा महापौरांनी देखील स्वतःचे मत मुख्यमंत्र्यांना व्यक्त केलेलं आहे। भाजपमधील अंतर्गत वाद जो आहे पक्षांतर्गतचा ती देखील कानावर घातल्याची माहिती उपलब्ध होती। अर्थात या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याचं आश्वासन पुढच्या कालावधीमध्ये देण्यात आलेलं आहे असं माहिती मिळते। पण प्रश्न उपस्थित राहतोय तो ऋतू तावडे यांच्या कार्यपद्धतीचा आणि त्यावरनं मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि त्यामुळेच येत्या काळामध्ये महापौरांसाठीचा जो फॉर्म्युला आहे तो मुद्दा पुढे येतोय का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।